गुड मॉर्निंग अँड इट्स डे 5. सो फायनली आज आम्ही ठरवलं होतं की आपल्याला सिक्कीमला जायचं आहे. तर गाडीला भूक लागली होती आणि आम्हालाही भूक लागली होती. तर पट्टापट आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग आम्ही आमच्या रूटला निघालो होतो. आणि रूटला निघताना मला एक एवढं छान व्ह्यू दिसला होता. वाव. तर मी आता सिक्कीमच्याच रूटला आहे आणि मी ऑल टाईम ना असा एक व्ह्यू इमॅजिन करायचे आणि सेम तोच व्ह्यू माझ्या डोळ्याच्या समोर आहे. तर मी एवढं छान दृश्य बघून मला वाटलं की आत्ता माझी लोकेशन येईल, पण अजून काही येत नव्हतं. 5-5.5 तास आम्ही कंटिन्यू गाडी चालवतो आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा मला असं वाटलेलं की आत्ता आम्ही आमच्या लोकेशनला पोचू, पण बाय गॉड आम्ही आमच्या लोकेशनपासून खूप लांब होतो. अजून आम्हाला 4-5 तास गाडी चालवायची होती. सकाळपासून आम्ही ड्राईव्ह करतो आहे, पण मध्ये मध्ये हॉल्टसुद्धा घेत होतो बिकॉज एवढ्या लोकेशन सुंदर आहेत दार्जिलिंग आणि सिक्कीमच्यामध्ये. पण आम्ही सिक्कीमला न जाता आम्ही कुठे गेलो हे आम्हालाही कळालं नाही, कारण की रोड ब्लॉकेज होते आणि बऱ्याच ऑफ सीझनला गेल्यानंतर तुम्हाला समजेल की खूप सफर करावं लागतं कधी कधी दार्जिलिंग टू सिक्कीम किंवा गँगटॉकच्या रोड्सला. रोड ब्लॉकेज किंवा थोडंसं असे रोड्स आहेत जे दरड वगैरे कोसळल्यामुळे इश्यूजमुळे आपण जाऊ नाही शकत पुढे. सो आम्हाला भूक लागली, मग आम्ही लोकल ठिकाणी एका लंच केलं आणि फायनली आम्हाला बुद्धा पार्कच्या लोकेशनला आम्ही पोचलो. हे खूप अनप्लॅन्ड होतं. आम्हाला अजिबात डिसाइडेड नव्हतं की आम्हाला बुद्धा पार्कला जायचं आहे, पण आम्हाला बाय डेस्टिनेशन आम्हाला तिकडे देवानेच घेऊन आलं असं म्हणावं लागेल. सो बुद्धा पार्कला गेल्यानंतर तुम्हाला समजतं की आयुष्यात का बुद्धा पार्कला व्हिजिट केलं पाहिजे. खूप शांतता आणि खूप सुंदर प्लेस आहे. मी तर म्हणेन वन्स इन अ लाईफ तुम्ही म्हणजे ऑफकोर्स व्हिजिट करा. आणि बुद्धा पार्कच्या इकडे जवळपास हॉटेलसुद्धा खूप स्वस्त आहेत. आम्हाला हे 800 रुपयामध्ये भेटलं होतं 2 बेडवालं हॉटेल, जे खूप मला क्लास वाटलं. मग त्यानंतर आम्ही डिनर वगैरे केलं आणि मग थोडं कॅफेज वगैरे एक्सप्लोर करत होतो. मेरा नाम क्या है? अक्षरा दीदी. वाई यू आर सो क्यूट. वो अपना ट्रेन करो. चिंग तमाम यहाँ पे And it's end of the day. Thank you. Stay tuned. Thank you so much for watching my vlogs.